काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. सर कॅम लोक आहे आणि हा अंतिम टप्प्यात आहे आणि तो तुमच्या कार्यकाळात आहे. माझ्या कार्यकाळात आहे म्हणजे मी आता मंत्री आहे म्हणून त्याचा कंप्लीट होतो म्हणून त्याचं श्रेय घ्यायला नाही. कारण देवनपासून जसं मी बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती परांड्यामध्ये काम करत होतो त्यावेळेसच हे लक्षात होतं की आपल्याला आमच्या हक्काचं 7 TMC पाणी टोटल 23.66 ते पाणी आलं पाहिजे. पण हक्काचं पाणी इमिजिएट ज्याचं तुम्हाला काम दिसेल हे 7 TMC पाणी. ह्या 7 TMC पाणीवरती तुम्ही बघितलं असेल तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी ह्याची प्रायोरिटी बदलून घेतली. कारण पहिली प्रायोरिटी नीरा भीमाला दिली होती, सेकंड प्रायोरिटी आपल्या ह्या बोगद्याला दिली होती. पण त्यावेळेस मी हा विषय रेज केला होता, जर नीरा भीमा ह्या बोगद्याचं काम कंप्लीट झालं ते उजनीमध्ये पाणी आलं त्याचं एंड युटिलायझेशन जर होणार नसेल तर त्यावेळेस त्याचा उपयोग काय त्या पाण्याचा, म्हणजे हे पाणी तुम्ही कोणासाठी आणताय नेमकं. आणि म्हणून त्यावेळेस हे सगळं तुमच्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना पटलं. त्यांनी त्यावेळेस ही प्रायोरिटी बदलली. प्रायोरिटी 1 हे आपलं जेऊर टू मिरगावान ह्या बोगद्याला प्रायोरिटी दिली, प्रायोरिटी 2 नीरा भीमाला दिली. आणि ह्या बोगद्याचं काम तुम्ही प्रायोरिटी 1 केल्यामुळं जसं आमचं सरकार आलं, आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस 2च मंत्री होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी ह्याच्यासाठी 11,500 कोटीचं बजेटरी प्लॅनिंग इमिजिएट केलं. आणि त्यावेळेस ह्याला मूर्त स्वरूप मिळालं. अतिशय फास्ट ट्रॅकवरती वेगवान काम ह्या ठिकाणी झालेलं दिसेल, म्हणजे ज्याला गतिमान सरकार म्हणून ते तुम्हाला आज ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि ते बजेटरी प्लॅनिंग असताना सुद्धा आज जलसंपदाच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला असं वाटतं की बहुतांश अधिकारी ह्या जलसंपदाचे मराठवाड्यातले दिसत आहेत. कारण एवढं पोटतिडकीनं ज्यांनी जे का पद्धतीने काम चाललं आहे की तात्काळ हे पाणी मराठवाड्यात आलं पाहिजे, म्हणजे मिरगावांपासून लिफ्ट इरिगेशन करून हे कोळगावमध्ये जाईल आणि कोळगावमधून पुन्हा काही ठिकाणी लिफ्ट इरिगेशन करून हे पाणी भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव आणि त्याच्यानंतर तुमचं तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि आपल्या बीड जिल्ह्यातलं आष्टी एवढ्या ठिकाणी जाणार आहे. आणि ह्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर 100% फुल ताकदीनं ज्यावेळेस हे काम चालेल, म्हणजे पाणी सप्लाय होईल, त्यावेळेस जवळपास ह्या तहानलेल्या मराठवाड्यातला 3 लाख एकर जमीन हे ओलिताखाली येणार आहे. ऑलरेडी जे आहे ते आहे, पण त्याच्याशिवाय ओव्हर अँड अबोव 3 लाख एकर जमीन ओलिताखाली येईल. आणि मला वाटतं ज्यावेळेस ही ओलिताखाली जमीन येईल, गेले 40 वर्ष जो माझा मराठवाडा, माझा धाराशिव जिल्हा तहानलेला आहे त्याची तहान कुठेतरी भागवण्याचं काम माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि हे मूर्त स्वरूपात आज अधिकाऱ्यांशी मी बोलतोय, पहिल्यापासूनच बोलतोय, ज्यावेळेस मुंबईला जातो कॅबिनेट झाली की त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा करतो. जर 2019ला हेच मंत्रिमंडळ आमचं कंटिन्यू झालं असतं सेना भाजपचं, तर मला वाटतं 2022 जानेवारीमध्ये हे पाणी आज माझ्या मराठवाड्याला मिळालेलं असतं. पण आमचं दुर्दैव की हे झालं नाही. नतद्रष्ट लोकांनी त्याच्यामध्ये अडचण तयार केली आणि तो विषय संपला. तुम्ही बघितला असेल की धाराशिव जिल्ह्यातील 8 आपल्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 11 धरणं इंटिग्रेटेड पाईपलाईन करून लूप तयार करून ते एक जोडण्याचंही काम त्यावेळेस 2019ला देवेंद्र फडणवीस ह्या सरकारनं घेतलं होतं. ते सुद्धा ज्यावेळेस सरकार बदललं त्या सरकारनं ही स्कीम भासणात टाकली होती. तसं ह्याचंही बजेटरी प्लॅनिंग केलेलं ही स्कीम भासणात टाकली होती. जसे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले 2022ला सत्तांतर झालं आणि प्रायोरिटीवरती वॉर फुटिंगवरती ह्या ठिकाणी बजेटरी प्लॅनिंग केलं. आणि आज त्याचं काम तुमच्या साक्षीनं तुम्हीही बघताय काय पद्धतीने हे काम चाललंय. जवळपास ह्या बोगद्याचं 85 ते 90% काम पूर्ण झालेलं आहे. जे काम अर्धवट तुम्हाला दिसतंय ते टेक्निकल काम आहे की आपल्या उजनीच्या तोंडाला एक 600 मीटरचा पट्टा ठेवावा लागतो, कारण ते पाणी फोर्सिबली आत येऊ नये. आणि मग मध्ये असे काही शाफ्ट सोडलेले आहेत, एक 150 मीटर 200 मीटरचे, असं जवळपास 3 किलोमीटरचा शाफ्ट हे 5-6 ठिकाणी पॅचेस ठेवलेले आहेत फॉर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि ते काम जसं फाउंडेशनचं काम वरती जाईल मिरगावांचं साधारणतः 5-6 मीटरच्या वरती काम जाईल, हे मधले जे शाफ्ट त्यांनी तसे ठेवलेले आहेत ते ब्लास्ट करून ते स्वच्छ करण्याचं काम केलं जाईल. ह्या टनेलची रुंदी जवळपास 6 मीटर आहे, हाईट जवळपास 6 मीटरचा आहे आणि हा जवळपास 4.5 मीटर हा टनेल भरला जाईल. ह्याचं लाईनिंग पूर्ण केलं जाईल. ग्राउंडचं लाईनिंगचं काम चाललेलं आहे, भिंतीच्या लाईनिंगचं काम चाललेलं आहे. आणि हे पाणी माझ्या अंदाजानं सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्यांचं अतिशय टार्गेटेड काम आहे
आणि ह्यांच्या डोक्यात विषय आहे की तुम्हाला आज सांगत असली 25ला येईल, 26ला येईल, ज्या तुमच्या काही एक्झम्पशन म्हणजे ज्याला अझम्पशन तारखा म्हणून ह्या असतील. पण अधिकाऱ्यांच्या लेखी ह्या ज्या स्पीडनं आज हे काम चालू आहे, ह्या स्पीडनं जर हे काम राहिलं तर डिसेंबर 2024 पर्यंत कोळगावमध्ये हे पाणी पडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.